खरं तर असं म्हणतात की यशाचे सारे धनी असतात, पण अपयशाचा कोणी धनी नसतो. त्याच्यामुळं यश आलं तर माझ्यामुळं आणि अपयश आलं तर तुमच्यामुळं, ही एक भूमिका आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे याच्यात नवं काही असं मला वाटत नाही. यश जर आलं असतं तर सगळेजण पुढं आले असते आणि सत्यशील दादाला खांद्यावर घ्यायची शर्यत लागली असती. मग मला वाटतं यश अपयश हे दोन्ही पण समान पद्धतीनं पचवण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये असावी. कदाचित ती कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांमध्ये असते. यशाने हुरळून जायचं नसतं आणि अपयशाने खचून जायचं नसतं. खरं तर गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय वाटचालीतून आम्ही स्वतः हेच शिकलोय. किरकोळ पराभव आहे, पराभव तो पराभव, जो जिता वही सिकंदर. एका मतानं हारलो, एका मतानं जिंकलो. जे जिंकलेत, एक मिनिट, शेवटी जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन आहे. लोकशाहीमध्ये डोकी मोजली जातात, मतं मोजली जातात. त्याच्यामुळं का जिंकले, कसे जिंकले, का हारलो, कसा हारलो, याचं खूप हे करण्यापेक्षा त्याचं आत्मपरीक्षण करून त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पराभव नाही असं म्हणून चालणार नाही. शेवटी आपण पराभूत झालो. 6,664 मतांनी आपला उमेदवार पराभूत झालेला आहे. मेहनत आपण सगळ्यांनी घेतली. प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत निराळी असते. कोणी खूप मेहनत करतो, कोणी स्मार्ट वर्क करतो. त्याच्यामध्ये प्रत्येक जणाची स्ट्रॅटेजी पद्धत ती वेगळी असते आणि त्याच्यामुळं कदाचित एखादा त्याच्यामध्ये खूप स्मार्टपणाने काम केलं असेल आणि आपण कदाचित अभ्यास केला नसेल. 7 जिल्हा परिषद गट आणि 8वं शहर, त्याच्यामध्ये आपण 4 जिल्हा परिषद गटांमध्ये आघाडीवर आहोत. पण ती आघाडी कमी आहे. तांबे पाडळी, नारायणगाव वारुळवाडी, बेल्हा राजुरी आणि सावरगाव धालवाडी या 4 जिल्हा परिषद गटामध्ये आपण आघाडीवर आहोत. उरलेला आळे पिंपळवंडी, ओतूर पिंपरी पेंढार, जुन्नर शहर आणि पिंपळगाव जोगा डिंगोरे या गटांमध्ये आपण आपल्याला पिछाडी आहे. पण जिथं आपल्याला पिछाडी आहे ती थोडीशी अधिकची मी म्हणतोय, आणि जिथं आपण आघाडीवर आहोत ते थोडंसं कमी आहे. पोस्टलमध्ये देखील आपल्याला साधारणतः 101 मताची आघाडी आहे. म्हणजे निश्चितपणानं आपण कुठे कमी पडलोय हे आपल्याला शोधावं लागेल. आता शोधत असताना एकमेकाला दोष देण्यात काही अर्थ नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, या सगळ्यांनी याचं सिंहावलोकन करण्यासाठी बैठका सुरू आहेत. आणि एकमेकावर खापर फोडून बघा, आभाळ फाटल्यावर थिगळ कुठं लावायचं अशी परिस्थिती काहीशी महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेली आहे. आता त्याला काय कारण आहेत हे शोधणं देखील गरजेचं आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेला मला विचारलं गेलं त्याचं कारण असं आहे की 5 व्हीव्हीपॅट मशीन मोजताना मी स्वतः हजर होतो. पण ज्यावेळेला एक क्लिप समोर येते, मला वाटतं मुंबईतल्या दहिसर मतदारसंघातला मनसेचा उमेदवार स्वतः पुढे येऊन ज्यावेळेला सांगतो की माझ्या बूथवरती मला स्वतःला फक्त 2 मतं मिळालीत आणि त्याच्या घरातली 5 मतं आहेत. तो स्वतः, त्याची बायको, मुलगी, आई वडील अशी 5 मतं आहेत. आमचा ईव्हीएमवरती अजिबात शंका नाही. पण याचं उत्तर देखील इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे की ज्या कुटुंबात, ज्याच्या घरात, बाकीची सोडून द्या, ज्याच्या घरात 5 मतं आहेत त्याला 2च मतं मिळतात. किंबहुना मला वाटतं नाशिक जिल्ह्यातलं एक उदाहरण आलं आहे. त्या मतदान केंद्रावरती 393 मतं आहेत आणि त्याची आकडेवारी मतदानाची लागली 600च्या पुढे. याची उत्तरं खरं तर इलेक्शन कमिशननी दिली पाहिजेत. ईव्हीएमवरती शंका घ्यायची नाही घ्यायची हा विषय शोधाचा जरी असला तरी परंतु या गोष्टीची उत्तरं देखील निवडणूक आयोगाने, आणि जे म्हणतायत की तुम्ही जिंकले की ईव्हीएम मशीनला दोष देत नाही आणि तुम्ही हारले की ईव्हीएम मशीन दोषी, या सगळ्याची उत्तरं खरं तर त्यांनी पुढे येऊन दिली पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रश्नांचं किंवा शंकांचं समाधान करणं हे देखील गरजेचं आहे हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं शंकेला वावच नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. शंकेला निश्चितपणानं वाव आहे. अवघ्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक केसेस आता हळूहळू पुढे येत आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणानं मला वाटतं पराभूत उमेदवारांना आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, यांनी बोलून घेतले आणि नक्की काय झाले, त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी करायची ते पुढं जाऊन सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सगळे उमेदवार पुढं चाललेले आहेत. आपल्या तालुक्यापुरतं सांगायचं तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं लढत दिलेली आहे. उमेदवार मला वाटतं 4 तारखेला माघारी झाल्यानंतर सगळेजण आपण प्रत्येकाच्या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये कार्यरत राहिलेलो आहे. निवडणूक एकाच एक नव्हती, चौरंगी पंचरंगी लढत होती. वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार होते, भोईर साहेबांच्या भागातले उमेदवार होते. त्यामुळे आदिवासी भागामध्ये ती मतं जाणं साहजिक होतं. आणि लोकसभेला आपण जर पाहिलं
तर आदिवासी विभागातून शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा एक मोठा गट आदिवासी समाजातला आहे. ती मतं आपली काही कमी झाली हे नाकारून चालणार नाही. ठीक आहे, ती कोणाला गेली का गेली हा शोधाचा विषय जरी असला तरी आपण तिथं निश्चितपणाने कमी पडलो. आणि थोडं स्पष्ट बोललं पाहिजे. मलाही ते खरं वाटत नव्हतं, पण साधारणतः निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी दुपारी 12-1 नंतर मला 1-2 फोन आले की अशा पद्धतीचा आवाज येतोय. माझ्याच कार्यकर्त्यांनी फोन केले की नेते काही घड्याळाची मंडळी, बोललं चालेल, घड्याळाची मंडळी रिक्षा चालवा असं सांगतात. मी कार्यकर्त्यांना शिव्या दिल्या. त्यांना म्हणलं मूर्खासारखं बोलू नका, तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी किंबहुना तुमचं लक्ष विकेंद्रित करण्यासाठी हा प्रकार घडतोय. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा 6 वाजेपर्यंत. मी त्यांना दोष दिला, पण नंतर मतदानाच्या म्हणजे मतमोजणीच्या नंतर जे सगळे आकडे आले ते पाहिल्यानंतर काहीसे त्या ठिकाणी देखील शंकेला वाव निर्माण झालाय. माझ्या गावातलं आमचे गोरखभाऊ आहेत, आमच्या गावामध्ये नेहमी घड्याळाला मिळणारं मतदान आणि आत्ता मिळालेलं मतदान याची तफावत पाहिली तर आमच्याकडेच तसं घडलंय की काय, भाऊ या शंकेला वाव आहे. असे अनेक बूथ आहेत जिथं म्हणजे एक शेवटी कार्यकर्त्यांचा एक पिंड असतो, तो त्याचा पक्ष त्याचा विचार सोडत नाही. असे अनेक बूथ आहेत तालुक्यातले की जिथं त्यांना मतं इतकी मिळायला हे थंब रूल नाही, पण ती मिळाली नाही. मग ती कुठं गेली तर ती डायव्हर्ट झाली रिक्षाकडे. हे देखील बघितलेलं. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मतदार यादीचा अभ्यास करा. माझा आपल्याला सगळ्याला विनंती आहे, हे सगळे जरी असलं तरी आपण पराभूत झालोय हे मान्य करून विजय झालेल्यांचं अभिनंदन करत असताना आता आपल्याला पुढे जायचंय. नेत्यांनी सांगितलंय, लेंडे साहेबांनी, या पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आता आपल्याला उगीच याचा दोष, याला दोष, त्याला दोष देण्यात अर्थ नाही. आपल्याला नेत्यांनी आदेश दिल्याप्रमाणे काम करायचंय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांना पुढे जात असताना आपण एकमेकाच्या हातात हात घालून, एकमेकाच्या मनात मन घालून आपल्याला सगळ्यांना काम करणं गरजेचं आहे. मला वाटतं आपण जर बूथ वाईज गेलो तर साधारणतः 105-6 बूथवरती सत्यशील दादांना प्रचंड आघाडी आहे, किंबहुना चांगली आघाडी आहे. आणि जे विजयी झालेत त्यांना साधारणतः 148-50च्या आसपासची आघाडी आहे. मग आपण मला वाटतं फार कुठे कमी नाही. जिथं आपण कमी आहोत, किरकोळ आहोत, तर ती दुरुस्ती जर आपण केली तर मला खात्री आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मग ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, या सगळ्यामध्ये जर आपण ताकदीनं, शेवटी प्रत्येक निवडणुकीचं गणित हे वेगळं असतं. लोकसभेचं गणित, तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन राजकीय परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. तेच आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती निराळी होती. स्थानिक उमेदवार, अनेक रंगी लढती, एकाच एक उमेदवार, या सगळ्या गोष्टी मला वाटतं परिणाम करतात निवडणुकीच्या निकालावरती. आणि त्याचाच परिणाम आपल्या या निवडणुकीच्या निकालावरती झालेला आहे. खरं तर सत्यशील दादांसारखा मी म्हणेल नौका उमेदवार, कारखान्याची निवडणूक त्यांनी लढवली, पण कारखान्याची निवडणूक आणि लोकशाहीतल्या इतर निवडणुका, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, या निवडणुका वेगळ्या असतात. मी याच्यामध्ये सत्यशील दादांच्या वयाचा विचार करता मी त्या दिवशी देखील बोलून गेलो की कमी वय असताना देखील त्यांनी दाखवलेला संयम, त्यांनी आखलेली रणनीती, या सगळ्यामध्ये माझ्या दृष्टीनं ते प्रचंड उजवे किंवा शांत संयमाने पुढे जाताना सगळ्यांना, कोणालाही न दुखावता, अगदी पद्धतशीरपणाने कुणी काही फोन केला तरी हो बघू आपण, करू आपण, म्हणजे कोणालाही नकार न देता सारी यंत्रणा पुढे नेण्याचं काम सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी केलं. त्या सगळ्यांना मनापासूनचे आभार मानतो. मला वाटतं की आपण एकमेकाला दोष देण्यापेक्षा निश्चितपणानं किरकोळ स्वरूपामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागलाय. म्हणजे अगदी 356 बूथवरती 20-20 मतं जरी वाढली असती तर आपली तेवढी मतं वाढत होती. प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर याची दखल घेतली, हे आपल्यासाठी मला वाटतं पायलट प्रोजेक्ट होता. पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये गाफील न राहता, गाफील तर खरं कुणीच राहिलं नाही, पण घर टू घर जाणं हे जिथं गरजेचं होतं. आणि मगाशी नेते म्हणाले तसं काही गोष्टींमध्ये थोडासा कडकपणाही घ्यावा लागतो. तो आमच्या परिसरामध्ये, आमच्या भागामध्ये मला घ्यावा लागला. कार्यकर्त्यांना थोडंसं नाराजी होती, पण ते भरून आणण्यात आम्हाला यश आलं. आमची सगळी मंडळी, बाहेर चित्र एक वेगळं होतं की इथे असं होणार आहे, तसं होणार आहे, म्हणजे अगदी कावळ, पिंपरी, पारगाव, औरंगपूर, निमगाव, सवा, या सगळ्या परिसरामध्ये. पण कार्यकर्त्यांना समजून सांगितलं काय करणं गरजेचं आहे, वरची राज्याची परिस्थिती काय, आपल्या नेत्यांना आपल्याला काय उत्तर द्यावं लागेल, या सगळ्याचा परिणाम कार्यकर्त्यांवरती झाला. त्यांनी समजावून घेतलं आणि निश्चितपणानं खूप चांगलं काम या परिसरामधून झालेलं आहे. आणि शेवटी काही निगेटिव्ह इफेक्ट देखील निवडणुकीमध्ये झालेले आहेत. आता ते इथं सगळंच बोलण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. आणि त्याचा फटका
आपल्याला देखील बसलेला आहे. काही निगेटिव्ह इफेक्ट आपण समजू शकाल, त्याचा परिणाम देखील या निवडणुकीच्या निकालावरती झाला आहे असं माझं स्वतःचं मत आहे. तरी देखील आपण कार्यकर्त्यांनी जी काही जीवतोड मेहनत घेतलेली आहे, यश अपेत चालू असतं. तर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, घटक पक्ष असतील, या सगळ्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी, आमच्या महिला आघाडी, युवा सेना किंवा युवक राष्ट्रवादी, युवक काँग्रेस, या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय. आणि मला वाटतं नेत्यांनी देखील, म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सुप्रियाताई आहेत, जयंतरावजी पाटील साहेब आहेत, बबनरावजी थोरात साहेब, ही सगळी मंडळी आली, आपलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांचं देखील मी महाविकास आघाडीच्या वतीनं मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांचं देखील आभार. आणि आता निराश न होता आपल्याला पुढं जावं लागेल. अजून एक धोका मी आपल्या सगळ्यांना कृपा करून सांगतो, गैरसमज करून घेऊ नका. पण आता आपला पराभव झालाय किंवा राज्यात तुमची परिस्थिती अशी आहे, मग आता तिकडं थांबून काय करायचं, आमच्याकडे या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, काहींच्या ठिकाणी सुरू होतील. आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. शेवटी उगवलेला सूर्य माथ्यावरती येतो आणि तो मावळतीला देखील जातो. राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी अशाच घडत असतात. म्हणजे सत्तेचा सूर्य कधीच मावळणार नाही असे म्हणणारे देखील अबकी बार 400 पारवरून 240वर आले, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. ही सुद्धा परिस्थिती निघून जाऊन चांगली परिस्थिती महाविकास आघाडीसाठी येईल या मताचा मी आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावं, या कामी आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायच्यात, परंतु आता बोलण्यापेक्षा कामा